धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन करण्यात आलं। संभाजी ब्रिगेड, सर्वपक्ष कुणबी समाज, मराठा सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विविध सामाजिक संघटना आणि शिवप्रेमी यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। कुंभमेळ्याच्या नावाखाली अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले घाट फोडण्यात आले। आता महायुतीचं सरकार गोदावरीचा प्रवाह बदलणार आहे। दक्षिण वाहिनी गोदावरीचा प्रवाह बदलण्याचा गोदाप्रमींचा विरोध आहे। महापौर बंगला दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। नागपूर-छिंदवाडा महामार्गावर जाताना जनावर आडवा आल्यानं अपघात झाला होता। ही अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली। 1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमात मोठे बदल होण्याचे संकेत आहे। यात बुकिंगचा कालावधी, डिलिव्हरीची पद्धत आणि दरांचा समावेश आहे। यात केवायसी अपडेट नसेल तर गॅस बुकिंग रोखले जाऊ शकते किंवा मिळणारी सबसिडी बंद होऊ शकते, याचाही समावेश असेल। नाशिकच्या महापौरांनी अधिकारी कंत्राटदारांची तातडीची बैठक बोलावली आहे। कुंभमेळ्याच्या कामाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता यावं यासाठी राज्य सरकारकडून पुस्तिका तयार करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही पुस्तिका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही दाखवण्यात आली। मनोरंजन क्षेत्रात लाईव्ह इव्हेंट्सना परवानगी देण्यासाठी आता एक खिडकी सुविधा उपलब्ध केली आहे। वेळ आणि कागदपत्रांची संख्या कमी करून संपूर्ण प्रक्रियेत एकसूत्रता आणली जाणार आहे। एसओपी तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे। धीरेंद्र शास्त्री यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ समोर आलाय। कुणाला काही खाज असेल तर त्यांनी यावं, 2 दिवस दरबार लागणार आहे असं बागेश्वर बाबांनी म्हटलंय। नागपुरात वाऱ्यामुळे शेजारच्या शेतातील आगीची ठिणगी पण धानाचा भुसा जळून खाक झालाय। अंदाजे 3000 टन धान भुसा जळाल्याची माहिती आहे। यात कंपनीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। देवरोड परिसरात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची निर्घृण हत्या झाली। अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे। गोळी थेट डोक्यात लागल्यानं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला। भिवंडीत 5 लाखांची पाणीचोरी उघडकीस आली। पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। टेमघर या ठिकाणी केलेल्या कारवाईत 5 लाख रुपयांची 4 वर्षांपासून सुरू असलेली पाणीचोरी उघड झाली। नाशिकमध्ये अंघोळीचा साबण खाऊन 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। अथर्व द्विवेदी असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे। तरुण मानसिक विकलांग असल्याची माहिती आहे। नवी मुंबईत भर रस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी पाहायला मिळाली। दुचाकीस्वार मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या घरावर नवी मुंबई पोलिसांनी बुलडोझर स्टाईल कारवाई केली। आरोपी महिलेला पोलिसांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाखो रुपयांच्या ड्रग्ससह अटक केली होती। तिच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावेंनी हा निर्णय घेतलाय। दिव्यांगांना शिष्यवृत्तीत 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच भरीव वाढ झाली। मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत पहिली डबल डेकर बस दाखल होणार आहे। ठाणे महापालिकेच्या परिवहनाच्या ताफ्यात दिवाळीपर्यंत 100 सीएनजी, 100 इलेक्ट्रिक आणि 10 डबल डेकर बस येणार आहेत।